महाराज एक विंद आणि अरविंद त्या दोघा भावाची लाडकी बहीण होती जिचं नाव होतं मित्रविंदा. मित्रविंदा सोबत माझ्या कृष्ण कन्हैयाचा विवाह पार पडला. हा विवाह कितवा झाला नाही तर बस महाराज सांगतच चालले तुम्ही ऐकतच चालले. होऊ द्या महाराज विवाह किती बी होऊ द्या आम्हाला काय. हा भगवंताच्या 8 पटराणी आहेत महाराज लक्षात घ्या. एक आईल देशचा नावाचा राजा होता महाराज. आईल देशच्या नावाच्या राजाने एक अशी शर्त ठेवली होती की 7 बैलाच्या नाकामध्ये जे येसन मोजल त्याला पाहिजे मी माझी राजकुमारी देईल म्हणले. महाराज देश विदेशातून राजकुमार आले. 7 बैल पुढे लावले. 7 बैलाच्या नाकामध्ये व्यसन घालण्यासाठी बऱ्याच राजकुमारांना प्रयत्न केले परंतु कोणाला जमलं नाही महाराज. भगवंतानं 7 रूप धारण केले महाराज आणि 7 रूप धारण करून 7 बैल एका व्यसन मध्ये मोजले. सत्राजित नावाच्या राजासोबत जे राजाची जी राजकुमारी आहे त्या राजकुमारी सोबत माझ्या भगवंताचा मोठ्या आनंदाने विवाह प्रारंभ झाला महाराज. बोले कृष्ण कन्हैयाला भगवंताचे विवाह एक एक होत जायला लागले महाराज. आता एक दिवसाचा प्रसंग श्री शुकाचार्यजी महाराज सांगतात परीक्षित एक वेळेस कृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी निघाले महाराज. चला म्हणले अर्जुन भगवंताला म्हणले बस म्हणले जरा काही थोडस बोर कंटाळा आला म्हणले चला परिभ्रमण करून येऊ म्हणले. फिरण्यासाठी निघाले. फिरत फिरत यमुना नदीच्या काठीवर आले. आल्यानंतर महाराज एक कन्या सुंदर तपश्चर्या करत होती. आता एवढी सुंदर कन्या तपश्चर्या करत होती. कृष्ण कन्हैयाने सांगितलं अरे अर्जुन जाओ जाकर के पता लगाओ ये कन्या किसके लिए तपश्चर्या कर रही है. अर्जुन जवळ आले. ए देवी ये तपश्चर्या किसके लिए हो रही है. म्हणली ही तपश्चर्या म्हणली भगवान श्रीकृष्ण द्वारिकेचे राजा आहेत ना. भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश प्रभूंसोबत मला विवाह करायचा आहे त्याच्यासाठी ही तपश्चर्या चालू आहे म्हणले. अच्छा. अर्जुन जवळ आले. म्हणले महाराज आपकी बृहस्पति बड़ी जोरदार चल रही है बोले. म्हणले काय झालं म्हणले. म्हणले महाराज हे तुमच्यासोबत विवाह करण्यासाठी ही तपश्चर्या चालू आहे म्हणले. मग भगवंत म्हणले अर्जुन किस लिए देर करता है चल पहचान करके दिखाओ ना बोले. बस परिचय करून देणं म्हणले. परिचय करून देण्यासाठी निघाले महाराज. शुकाचार्यजी महाराज सांगतात परीक्षित भगवंताचं पाहिलं तर यमुना नदीवर विवाहाची पाहिलं तयारी प्रारंभ झाली महाराज. मोठ्या आनंदानं पाहिलं त्या कालिंदी सोबत भगवंताचा विवाह पार पडायला लागला महाराज. ही जी यमुनाची बहीण आहे जिचं नाव कालिंदी माता आहे. कालिंदी मातेसोबत माझ्या भगवंताचा विवाह पार पडला. हा पाहिलं भगवंताच्या मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये विवाह पार पडला महाराज. त्या भगवंताच्या 8 राणी आहेत महाराज मोठ्या आनंदानं. एक 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 करता करता पाहिलं भगवंताच्या 8 राणी आहेत. 16,108 विवाह एकाच मुहूर्तामध्ये आणि एकाच मंडपामध्ये झाले महाराज. शुभदेवजी भगवंत राजा परीक्षितला सांगत आहे. म्हणले महाराज कसं काही एवढं झाले म्हणले. म्हणले एक दैत्य होता म्हणले ज्याचं नाव पाहिलं नरकासुर होतं परंतु भूमीमधून उत्पन्न झाल्या कारणानं त्याचं नाव पडलं भूमासुर. आपल्या शक्तीचा दुरुपयोग करायचा महाराज. ज्याही राजासोबत युद्ध खेळायचा. युद्ध खेळून त्या राजाला पराजित करायचा आणि पराजित करून त्याची राजकुमारी घेऊन यायचा. आता त्याच्या मनामध्ये असा संकल्प होता महाराज 20,000 आकडा पोहोचला की 20,000 राजकुमारी सोबत एक साथ विवाह करील म्हणले. भगवंताला कळालं म्हणले हे शक्तीचा दुरुपयोग करायला म्हणले. भगवंत म्हणले बस चला ठिकाणाला लावूत म्हणले उद्धवराव. उद्धवजीला घेऊन बाहेरलं भगवंत निघाले महाराज. बस भस्मासुरचा भगवान श्रीकृष्ण कन्हैयानं उद्धार केला महाराज. एक एक बघता बघता सुदर्शन चक्र सोडलं कृष्ण कन्हैयानं आणि सुदर्शन चक्र सोडून त्या भस्मासुरचा पाहिलं घरापासून मस्तक वेगळं केलं महाराज. बोल कृष्ण कन्हैया. त्या राजाच्या पाहिलं जेलखान्यामधून राजकुमारींना मुक्त केलं महाराज. सगळ्या राजकुमारी या बाहेर आल्या. महाराज तुम्ही तर ह्या पापी आत्म्याचं पाहिलं आम्हाला याच्या बंधनातून मुक्त केलं परंतु आता आमच्याशी विवाह कोण करील म्हणले. आमच्याशी लग्न कोण करील म्हणले. भगवंत म्हणले तुमची इच्छा असेल तर मी पाणी ग्रहण करू म्हणले.
शुकदेवजी महाराज संत परीक्षित 16,100 म्हणजे 100 विवाह एकाच मुहूर्तामध्ये एकाच मंडपामध्ये पार पडले. बोले द्वारिकाधीश भगवान की जय. एवढे विवाह एकाच मंडपामध्ये पार पडले. आता एका राणीला भागवतामध्ये वर्णन करतात शुकाचार्यजी महाराज 16,108 गुणिले 11 म्हणजे एका राणीला 11 पुत्र होते. आता 11 पुत्र महाराज याचं कॅल्क्युलेशन करा आणि उद्याच्या कथेमध्ये मला सांगा. आणि जर नाही कॅल्क्युलेशन करून आणलं तर उद्या कथेला यायचं. हा एवढा मोठा परिवार होता भगवंताचा महाराज. आता एवढ्या मोठ्या परिवारासोबत भगवंत कसे राहत असतील महाराज. हा एवढ्या मोठ्या परिवारामध्ये महाराज एकदा देवर्षी नारदजी आले. नारदजी महाराज म्हणले चला म्हणले आपण बघून तरी म्हणले कसे राहत असतील म्हणले. रुक्मिणी आईसाहेबाच्या महलामध्ये आले महाराज. नारदजी महाराज आले. भगवान श्रीकृष्ण कन्हैया बसले होते जेवण करण्यासाठी. महाराज भोजन करण्यासाठी बसले. माता रुक्मिणी आईसाहेब भोजन वाढत होती महाराज. देवर्षी नारदजी दिसले. नारदजींना बघितलं या म्हणले. नारदजी महाराजांना जेवायला बसवलं. महाराज जेवण करायला लागले. म्हणले जरा चलतो म्हणले गडबड आहे म्हणले घाई आहे म्हणले. भगवंत म्हणले ठीक आहे म्हणले काही हरकत नाही. रुक्मिणी आईसाहेबाच्या महिलातून निघाले. सत्यभामाच्या महिलामध्ये आले. म्हणले आता इथं तर नसताना म्हणले परंतु सत्यभामाच्या महिलामध्ये सुद्धा भगवंत दिसले. भगवंत विश्राम करत आहेत. सत्यभामा भगवंताची चरण सेवा करायला लागली म्हणले. असं 2-4 महिलामध्ये गेले. जिथं गेले तिथं दिसायला म्हणले हे कृष्ण कन्हैया म्हणले. थोडस पुढे गेले की पुढे गेल्यानंतर बस म्हणले भगवंतानं इथं भागवतामध्ये नारदाला बेटा संबोधन केलंय. बेटा नारद म्हणले माझी लीला पाहून तुझे चतुर्मुख ब्रह्मा सुद्धा म्हणले विचारामध्ये पडतात. म्हणले तुझी काय कथा आहे म्हणले. हा अरे जो सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव आहे तो ब्रह्मदेव सुद्धा ही माझी लीला पाहून आश्चर्यचकित पडतो म्हणले. तुझे काय म्हणले बस बेटा संबोधन केलं महाराज. इथून ज्या क्षणाला पाहिलं भगवंत एवढे आनंदामध्ये राहायला लागला महाराज. कारण विचार करा शास्त्राचा नियम आहे 4 आश्रम आहे. ब्रह्मचारी आश्रम आहे, वानप्रस्थ आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आणि संन्यास आहे. परंतु सर्वात श्रेष्ठ आश्रम जर शास्त्रकारांनी सिद्ध केला असेल तर तो म्हणजे गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रमामध्ये सुख दुःख येत असतं महाराज. सुख दुःख आलं की त्या सुखा दुःखाला आपलं तुमचं आमचं तुमचं तोंड देण्याचं कार्य आहे. परंतु दुःख आलं म्हणून माणसानं कधी दुःखी होऊन बसायचं नाही महाराज. हे चक्र चालू आहे. जसं पाहितलं ऊन गेलं की सावली येते, सावली आली की ऊन येतं. तसं पाहितलं सुख गेलं की एखाद्यानं विचार केला मला दुःख नको, दुःख नको नको म्हणलं तरी तुझ्याकडे दुःख आल्याशिवाय राहत नाही. कृष्ण कन्हैयाने ह्याच्यातून भगवंतांना शिकवण दिली. संसारामध्ये महाराज पाहितला आनंद घ्यायचा महाराज. आलेल्या परिस्थितीला पाहितलं तोंड द्यायचं आपलं कर्तव्य. भगवंतानं सुंदर आनंद घेण्यासाठी सुंदर गायलं. सेवा करिए सभी लोग बड़े भाव के साथ।
भगवंतानं महाराज आम्हाला शिकवण दिली नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देणं आमचं तुमचं कर्तव्य आहे. एखादं दुःख आलं पर्वतासारखं की माणसानं कधी उदास व्हायचं नाही. आलेलं दुःख जाणार आहे, पुन्हा सुख येणार आहे. अरे जे भगवंतावर काही लोक म्हणतात भगवंतावर दोष ठेवतात महाराज. अरे भगवंत सुख दुःख देणारा नाही. सुख दुःख आमच्या तुमच्या प्रारब्ध अधीन महाराज. तुमचं कर्म चांगल्या स्वरूपाचं असेल तर निश्चितपणे जीवनामध्ये सुख आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाकडे माता कुंती माता सुद्धा गेली होती की नाही? कुंती माता पदर पुढे पसरायला पाहिजे. बस जेवढं दुःख आहे तेवढं माझ्या या पदरामध्ये टाका म्हणताय. जगाच्या मालकानं दुःख देऊ शकले नाहीत महाराज. कारण हे दुःख सुख आहे दुःख आहे हे पाहितलं आमच्या प्रारब्ध अधीन आहे. त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण कन्हैया सांगतात आलेल्या परिस्थितीला आपलं तुमचं तोंड देणं कर्तव्य. एवढ्या परिवारामध्ये भगवंत सुखी राहायचे महाराज. आपल्या मुलाबाळांना यथायोग्य संस्कार द्यायचे. एक दिवशी प्रश्न पडला महाराज. रुक्मिणी आईसाहेब होते आणि रुक्मिणी आईसाहेब ज्या क्षणाला भगवान श्रीकृष्ण कन्हैया जवळ बसले होते, भगवंताने विचार केला आतापर्यंत रुक्मिणीला कधी मी रागामध्ये बघितलं नाही. रुक्मिणी माता रागामध्ये कशी दिसत असेल? कधी 10 पुत्र 1 कन्या झाल्यानंतर महाराज कृष्ण कन्हैयानं विचार केला. म्हणले आज रुक्मिणीला राग आणायचं. म्हणले मनामध्ये प्रश्न संकल्पच केला आज रुक्मिणी मातेला राग आणायचा. म्हणले कृष्ण कन्हैया आले पाहितलं सिंहासनावर बसले सोन्याच्या मुख कमल पाहितलं बस उदास करून बसले महाराज. रुक्मिणीला वाटलं काय झालं असेल. म्हणले आज एवढे उदास दिसत आहेत. म्हणले रुक्मिणी आईसाहेब पाणी घेऊन आली महाराज. तोंड बाजूला फिरवलं कृष्ण कन्हैयानं. हळूच बघितलं रुक्मिणीला राग तर आला नाही. रुक्मिणी मातेनं पाणी बाजूला ठेवलं, पंखा घेतला, पाहितलं भगवंताला हवा घालायला लागली पंख्यानं महाराज. कृष्ण कन्हैयानं भगवंताला पंखा पकडला. बघितलं रुक्मिणीला राग तर आला नाही. कृष्ण कन्हैयानं भगवंताला बस विचारले रुक्मिणी तू माझ्यासोबत विवाह का केला? माहिती कधी विचारायले? एवढे वर्ष गेल्यानंतर 10 पुत्र 1 कन्या झाल्या. आता असं आजकाल जर विचारलं तर म्हणे सांगू का तुम्हाला का केला विवाह? एवढे वर्ष गेले सगळी जिंदगी काटली तुमच्या सानिध्यामध्ये आणि आज विचारायलाच म्हणले. परंतु अशी स्थिती झाली सज्जनम आहे का? रुक्मिणी माता खाली मान घालून स्तब्ध उभा आहे. एक शब्द बोलू शकली नाही. रुक्मिणी अरे चांगला पाहितला राजा खानदानी शिशुपाल राजकुमार होता. म्हणले तुझा भाऊ पाहितलं त्या खानदानी राजकुमार शिशुपालासोबत तुझा विवाह करत होते. तू माझ्यासोबत विवाह का केलास? म्हणले आपले पाहितलं आपले राम कुठले खानदानी राजकुमार नाही कोणी नाही. म्हणले अरे कोणी पाहितलं त्याच्या माता पित्याचाच आता पत्ता नाही त्याचं पाहितलं तो राजकुमार कसा होईल? म्हणले कोणी म्हणतो यशोदेचा आहे, कोणी म्हणतो देवकीचा आहे, तर कोणी म्हणतो नंद बाबांचा आहे, तर कोणी म्हणतो बस वसुदेवजींचा आहे. अरे जिसके माता पिता का पता नहीं उसका बस. तो माझ्यासोबत विवाह का केलास? म्हणले रुक्मिणी. रुक्मिणी माता आता तर बघितलं हळूच राग तर आला असेल म्हणले. परंतु रुक्मिणी आई साहेबांना राग आला नाही महाराज. स्तब्ध उभे आहेत. परंतु ज्यावेळेस मुखातून शब्द बाहेर पडले पुढचे महाराज की रुक्मिणी अजून सुद्धा काही बिघडलं नाही. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता खाली इकडे जसे शब्द बाहेर पडले तशी रुक्मिणी माता इकडे खाली बेहोश होऊन खाली पडली महाराज. खाली इकडे बघितलं तर रुक्मिणी माता खाली पडली. भगवंत पटकन उठले महाराज. शुकाचार्यजी महाराज सांगतात भगवंतानं चतुर्भुज रूप धारण केलं. एका हातानं पाहितलं पंख्यानं हवा घालायला सुरुवात केली. दुसऱ्या हातानं पाहितलं भगवंतानं रुक्मिणी मातेला पाणी पाजवायला प्रारंभ केला. ए रुक्मिणी! रुक्मिणी थोडीशी जागी झाली. डोळे उघडले, उठून उभा राहिली. रुक्मिणी अरे थोडासा हास्य परिहास करावं म्हणून मी थोडी मजाक केली तुझ्यासोबत. तू तर खरंच समजून बसलीस. म्हणले
रुक्मिणी माता म्हणली, बस महाराज, तुम्ही जे हास्य परिहास केला ना म्हणले, तो एकदम अगदी बरोबर केला म्हणले. रुक्मिणी माता म्हणायला लागली, तुम्ही म्हणलात ना जिसके माता पिता का आता पता नाही. अरे जो जगाचा मायबाप आहे त्याचा माता पिता कोण होऊ शकणार आहे म्हणले. तुमेव माता च पिता तुमेव बंधुश्च सखा तुमेव. अरे जो संपूर्ण जगाचा मायबाप आहे त्याचा मायबाप कोण होऊ शकणार आहे सांगायला म्हणलं. भगवंतानं हे शब्द कानावर पडले की रुक्मिणी तू एवढी ज्ञानी आहेस मला माहित नव्हतं म्हणले. एवढी ज्ञानी आहेस, आज मी थोडा हास्य परिहास केला नसता तर आज मला हे तुझं ज्ञान कळालं नसतं म्हणलंय. तुम्ही एकदम म्हणलात ना राजकुमार, अरे ज्याच्या इच्छेनं सर्व राजकुमार होतात त्याला राजकुमार कोण बनवलं म्हणले. महाराज रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून पाणी आलं, भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं. यासाठी संसारामध्ये जशी स्थिती आहे आनंदामध्ये क्षण घातले पाहिजे महाराज. कधी दुःख आलं म्हणून कधी दुःखी होऊन बसायचं नाही. तर दुःख आलेलं दुःख जाणार आहे, सुख जाणार आहे. आपल्या मुलाबाळांवर संस्कार कमवा, संपत्ती कमवा. पहा मी तर सांगत असतो महाराज, संपत्ती से ज्यादा संस्कार कमाव महाराज. मी सांगितलं ना तुम्हाला उदाहरण, महाराज संस्कार कमवलेले तुम्हाला वृद्ध अवस्थेला कामी येतील. रेमंड कंपनीचा मालक होता महाराज. रेमंड कंपनीच्या मालकानं पाहितलं एकुलता एक लाडका पुत्र, लाडक्या मुलानं पाहितलं घराच्या बाहेर काढलं महाराज. जगातला 2 नंबर श्रीमंत झाला महाराज, भारतातला नाही जगातला, वर्ल्ड मधला. जगातला 2 नंबर श्रीमंत परंतु एक छोटीशी मुलाखत आली आणि मुलाखत आल्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यातून पाणी आल्यानंतर सांगितलं, बस मी एवढी संपत्ती कमवली, एवढी संपत्ती कमवली, अरबो खरबोची संपत्ती कमवली, परंतु मी संस्कार कमवू शकलो नाही म्हणते. त्याच्यासाठी महाराज संस्कार लेकरा बाळांना लावा. माता पित्याचं कर्तव्य आहे, माता पित्यानं आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे. आणि माता पित्याच्या स्थितीने जर मुलबाळ अज्ञानी झाले तर याचा दोष माता पित्याला लागतो, हे शास्त्राचा नियम आहे. माता पित्याला दोष लागतो महाराज. सुंदर श्रीमद भागवतामध्ये वर्णन, भगवान श्रीकृष्ण कन्हैया पाहितल्या प्रसंगानुसार काही बघा संस्कार बी द्यायचे महाराज. बाळांनो, संत महात्म्याचा कधी अपमान केला नाही पाहिजे. संत महापुरुषांना जाणून बुजून तर केलाच नाही, मान देऊ शकले नाही, नका देऊ संत महात्म्यांना मान. तुमच्या मानासाठी बसलेले नाही संत महात्मे, परंतु अपमानित करू नये म्हणले. राजा नळदूची कथा सांगितली महाराज. एक दिवशी पाहितलं कृष्ण कन्हैया बगीच्यामध्ये फिरण्यासाठी, परिभ्रमण करण्यासाठी गेले. बाळांनो तुम्ही खेळा म्हणले, मी थोडा विश्राम करतो. भगवंताच्या बाईतल्या मुलाबाळांचा चेंडू खेळत खेळत एका विहिरीमध्ये पडला आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर महाराज भगवंताचा जो नातू होता ज्याचं नाव अनिरुद्ध होतं, अनिरुद्ध चेंडू आणण्यासाठी गेला महाराज. चेंडू आणण्यासाठी गेला तर एवढा मोठा सरडा वर येत होता महाराज. एवढा मोठा सरडा वर येत होता. तेवढ्यामध्ये पाहितलं अनिरुद्धनं बघितलं. अनिरुद्ध भगवंताच्या जवळ पळत पळत आले. बाबा बाबा चला ना म्हणले, बघा त्यांना म्हणले किती मोठा सरडा वर येतोय म्हणले. कारण 2 हट्ट असतात महाराज, एक बाल हट्ट आणि दुसरा. आता एक हट्ट मी सांगितलं, आता आज सांगूनच टाकतो, काही नाही, आता उद्या तर शेवटच आहे कथेचा, आहे की नाही. एक बाल हट्ट आणि दुसरा स्त्री हट्ट महाराज पुरवावंच लागतो महाराज. भगवंताचे जे नातू आहेत अनिरुद्ध धावत धावत आले. बाबा चला ना म्हणले, बघा त्यांना म्हणले किती मोठा सरडा आहे म्हणले. भगवंत जवळ आले. खरंच महाराज मोठा सरडा वर येत होता. जसा जसा वर येत होता भगवंताने त्याला स्पर्श केला. स्पर्श करताच एक दिव्य महापुरुष प्रगट झाला. भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला महाराज. विचारलं कस्त्वम, कोण आहेस म्हणले. आता काही काही लोकांचा परिचय देण्याचं ढंग लय खतरनाक असते महाराज. तुम्ही आपलं नाव ऐकलं नाही, नांदेड जिल्ह्यामध्ये दानाच्या लिस्टला नंबर लागत असेल तर आपल्याला लागतंय म्हणले. ते बी असं म्हणायला लागलं, महाराज माझं नाव ऐकलं नाही तुम्ही.
जगामध्ये दानाच्या लिस्ट मध्ये पहिला क्रमांक लागत असेल तर म्हणले आपला पहिला नंबर लागतोय म्हणले. भगवंत म्हणले मग एवढा पहिला नंबर लागतोय तर कशाला सरडा होऊन पडलास रे म्हणले. म्हणले महाराज थोडीशी चूक झाली म्हणले. काय चूक झाली म्हणले. बस म्हणले महाराज एवढ्या गायी दान करायचं, एवढ्या गायी दान करायचं म्हणले. एखाद्यानं आकाशामध्ये चांदणे मोजले असतील म्हणले, एवढ्या गायी दान करायचं, साधारण गायी दान करायचं नाही म्हणले. भगवंत म्हणले मरकुऱ्या गायी दान करीत असतील म्हणले, म्हणून सरडा होऊन पडला म्हणले. म्हणले असं नाही महाराज, त्या गायीचे शिंग सोन्यानं मडवायचे, त्या गायींचे खूर चांदीनं मडवायचे आणि मग ती गाय दान करायची म्हणले. मग एवढं करायचं तर सरडा कशाला झाला म्हणले. म्हणले महाराज एक चूक झाली, एका संत ब्राह्मणाला माझ्याकडून गाय दान झाली म्हणले आणि ती गाय त्याच्या घरातून सुटली म्हणले, पुन्हा माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली म्हणले. आता पहिला ब्राह्मण ते गाय बघत फिरत होता, माझी गाय कुठे गेली, कोणाच्या इथे गेली. दुसऱ्या ब्राह्मणाला तीच गाय दान झाली म्हणले. आता ते ब्राह्मण घेऊन जात होता, तो ब्राह्मण म्हणला ही गाय माझी आहे, तो ब्राह्मण म्हणला ही गाय माझी आहे. लागलं दोघांचंच भांडण महाराज. भांडण लागलं म्हणले बस चला म्हणले राजा नृग जवळ. म्हणले नृग नाम नरेंद्रोहम, राजा नृगची कथा आहे महाराज. चला म्हणले राजा जवळ. राजा नृग जवळ आले. म्हणले महाराज तुम्ही ही गाय मला दान दिली की नाही. तो म्हणला महाराज तुम्ही मला ही गाय दान दिली की नाही. आता दोन्ही बिचारे नाराज होऊन निघून गेले. बस त्याचं कारण हे ठरलं म्हणले मला सरडा होऊन पडावं लागलं. यमराज महाराज आले. यमराज महाराज म्हणले पाप भोगशील की पुण्य भोगशील. म्हणले माझं पाप किती आहे. म्हणले पाप थोडं आहे परंतु पुण्य जास्त आहे म्हणले. म्हणले आधी पाप भोगायला तयार आहे म्हणले. त्याच्यासाठी महाराज आज सरडा होऊन पडलो, आज तुमचं दर्शन झालं, आज माझा उद्धार झाला म्हणले. बस बोल भक्तवत्सल भगवान, आज तुमचं दर्शन होताच माझा उद्धार झाला म्हणले. मुला बाळ सगळे पाहत होते, ही कथा ऐकत होते. म्हणले बघितलं मुलांना, संत महात्माचा अपमान केला तर पाहितलं राजा नृगला पाहितलं सरडा होऊन पडावं लागलं म्हणले. म्हणले बाबांचं रोज सांगायचंच काम आहे म्हणले. अरे या संत महात्म्यांना येते तरी काय म्हणले, भगवंताच्या भजनाशिवाय म्हणले. एक दिवशी महाराज जो जब त्या सामला पाहितलं साडी नेसवली महाराज. आता साडी नेसवली, त्याच्या पोटाला कपडे बांधले आणि कपडे बांधून संतांची परीक्षा घ्यायला निघाले महाराज. सर्व संत महात्मे बसले होते. महाराज ये हमारी नई भाभी है बोले, इनको बेटा हो जाएगा कि बेटी हो जाएगी. बाजूला संत ऋषी मुनी बसलेले होते. इकडे या म्हणले मी सांगतो म्हणले बेटा होगा कि बेटी होगी. अरे ना बेटा होगा ना बेटी होगी, एक ऐसा मूसल पैदा हो जाएगा तुम्हारे पूरे वंश को नष्ट कर देगा बोले. महाराज साडी काढून बघितले, फोटो पाहितलं, खरंच लोखंडाचं मूसल पैदा झालं महाराज. उग्रसेन राजा जवळ गेले. नानाजी नानाजी ये हमारे से क्या हो गया, गलती हो गई बोले. आम्ही संतांची परीक्षा घेतली म्हणले, ते मुसळ पैदा झालं लोखंडाचं म्हणले, हे काय करायचं म्हणले. उग्रसेन राजानं पाहितलं ते मुसळ पिसल्या गेलं महाराज आणि त्या छोट्या छोट्या लोखंडाचे तुकडे समुद्रामध्ये नेऊन टाकले. समुद्रामध्ये नेऊन टाकले की ते पाहितलं समुद्राच्या काठीवर आले ते तुकडे महाराज सर्व. एवढा एवढा थोडासा लोखंडाचा तुकडा होता, तो लोखंडाचा तुकडा समुद्रामध्ये टाकला. एका माशानं गिळला तो लोखंडाचा तुकडा महाराज. आता माशानं गिळला महाराज. एका भिल्ल्यानं तो मासा पकडून आणला. मासा पकडून आणल्यानंतर पाहितलं कसं छेदन केलं आणि छेदन केल्यानंतर पाहितलं त्याच्यामध्ये लोखंडाचा तुकडा सापडला महाराज. लोखंडाचा तुकडा घेतला, पाहितलं त्या बाणावर जोडला महाराज. कृष्ण बलराम पाहितलं, सगळे समजून सांगायला लागले. विचार केला तर महाराज यदुवंशांना पाहितलं आपसमध्ये भांडण लागले महाराज. एवढे भांडण लागले की एक दुसऱ्यावर वार करायला लागले महाराज. सगळे यदुवंशी आपसमध्ये महाराज विचार केला तर कृष्ण आणि बलराम समजून सांगायला लागले भगवंताला सुद्धा मारण्याची तयारी महाराज. कृष्ण गणय्या एका उंच टिल्यावर जाऊन बसले महाराज. कृष्ण आणि बलराम बघता बघता महासंग्राम युद्ध झालं महाराज. सगळे यदुवंशी मारले गेले, काही 2-4 शेष राहिले महाराज. भगवंत एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसले होते महाराज, पाय ठेवून. आणि भिल्ल आला. तो भिल्ल पाहितलं का हरीनं समजून भगवंताच्या पायावर बाण मारला माहित.
आता भागवतामध्ये असा बी प्रसंग आहे महाराज, रामायणामध्ये जे सुन सुग्रीव मारेव एकही बाण, ज्या सुग्रीवानं लपून बालीला बाण मारला होता महाराज, आज तोच सुग्रीव पाहितलं एका भिल्लाचं रूप धारण केलं आणि आज कृष्ण कन्हैयाच्या तळ पायावर बाण मारलं. माहित पळत पळत आला, बघितलं, बस जवळ येऊन बघितलं, भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला त्या भिल्लानं. हे माझ्याकडून काय घडलं म्हणले. भगवंत म्हणले जे बी होते ते माझ्या इच्छेनं होतं म्हणले. विचार करा सज्जन मायबाप, जे देवाला चुकलं नाही ते तुम्हा आम्हाला काय चुकणार आहे. यदुवंशांना शाप मिळाला संत महापुरुषांकडून, तर देवाला सुद्धा चुकलं नाही महाराज. ज्या यदुवंशामध्ये भगवंतानं अवतार धारण केला तर भगवंताला सुद्धा बस. आणि तेच भगवंत श्री शुकाचार्यजी महाराज सांगतात, परीक्षित, जसं आकाशामध्ये वीज चमकून गायब होते तसे भगवान श्रीकृष्ण कन्हैया सुद्धा बस अंतर्धान झाले. ते कृष्ण कन्हैया कुठे गेले नाही, तेच कृष्ण कन्हैया या पहिल्या कलियुगामध्ये या श्रीमद भागवतामध्ये येऊन विराजमान झाले महाराज. त्याच्यासाठी या कलिकालमध्ये, या कलियुगामध्ये सर्वसाधारण जीवात्म्याचा उद्धार करण्यासाठी पहिलं बस भगवंत भागवतामध्ये येऊन विराजमान झाले महाराज. त्याच्यासाठी या भागवतामध्ये जे अक्षर अक्षर आहे, तो शब्द शब्द आहे, त्याच्यामध्ये भगवंताची शामलता आहे. प्रत्यक्ष भगवंत तेन वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे. अरे हे पाहितलं बस मनमुखी कथा नाही की बसलं की कोणीही सांगावं. याची परंपरा आहे. शिष्य प्रशिष्य शाखा पल्लव परंपरया शनै शनै अखंडमेवावतीर्ण. भगवंताच्या मुखातून निघालं त्याच नाव भागवत आहे. भागवता प्रोक्तमेति भागवत. भगवान श्री नारायणाच्या मुखामधून हे भागवत निघालं. ब्रह्मदेवाच्या पाहितल्या मुखामध्ये चतुर्श्लोकीच्या स्वरूपामध्ये ब्रह्मदेवानं पाहितलं वेद देवर्षी नारदजींना दिलं. आता भागवताची परंपरा बघा कशी आली महाराज. त्या भूतलावर भगवंतानं ब्रह्मदेवाला दिलं, ब्रह्मदेवानं पाहितलं नारदजींना दिलं. आपले जे सुपुत्र मानसपुत्र होते देवर्षी नारदजींना दिलं. नारदजींनी वेद व्यास महर्षींना दिलं आणि वेद व्यास महर्षींनी श्री शुकाचार्यजींना दिलं. शुकाचार्यजींच्या माध्यमातून राजा परीक्षितला मिळालं. त्याच्यासाठी भागवत कथाकार कोणी जरी असेल तर तो भगवंताचं स्वरूप होतो महाराज. एखाद्या भागवत कथाकारांना विचार करू नये, हे मी बोलतो, हे मी करतो, अरे हे तू बोलत नाही, भगवंत तुझ्याकडून करून घेतात महाराज. त्याच्यासाठी बस भागवतामध्ये या कलिकालमध्ये भागवत भगवंताचं स्वरूप असतं महाराज. भागवत होता शुकाचार्यजी महाराजांनी सुंदर वर्णन केलं भागवतामध्ये महाराज. भगवंतानं पाहितलं नटखट नटखट लीला बी केल्या महाराज. इथून आता भागवताच्या दशम स्कंदाला पाहितलं शेवटचे 4 अध्याय राहिलेत. आता शेवटच्या 4 अध्यायामध्ये उद्या पाहितलं दशम स्कंदामध्ये सुदामाजी महाराजांचं चरित्र आहे. आता भगवंताचं बघा, भगवंतानं पाहितलं दत्तात्रय भगवंतानं 24 गुरु केले महाराज. ज्याच्याकडून जो गुण मिळाला तो दत्तात्रय भगवंतानं गुरु केलं महाराज. पृथ्वीला गुरु केलं. पृथ्वीकडून काय गुण घेतला असावं महाराज. त्या पृथ्वीकडून सहनशीलता गुण घेतलं सज्जन मायबाप. पृथ्वी सारखी सहनशीलता असली पाहिजे संत महात्म्यामध्ये. त्या पृथ्वीनं कधी विचार केला की बस काही लोक अखंड हरिनाम सप्ताह करत आहे, तर काही जागेवर पाहितलं बस घाण करत आहे. या पृथ्वी मातेकडे पाहून माझ्या दत्तात्रय भगवंतानं गुरु केलं महाराज. वायूला गुरु केलं महाराज. वायूकडून काय गुण घेतला असावा. ही जी चलती फिरती जी हवा आहे, या हवेकडून हा गुण घेतला. या हवेने कधी विचार केला मला एवढ्या सुंदर पवित्र जागेवरून जाण्याचा योग प्राप्त होत आहे आणि थोडस गावाच्या बाहेर गेलं की घाण जागेवरून जाण्याचा योग प्राप्त आहे. त्या वायूला पाहून माझ्या दत्तात्रय भगवंतानं बस वायूला गुरु केलं महाराज. भगवंतानं कोणाला गुरु केलं नाही महाराज. एका छोट्याशा बाळाला गुरु केलं महाराज. छोट्याशा बाळाकडून काय गुण घेतला असावा. नुकतंच जन्मलेलं बाळ आहे,
त्या बाळाला कोण शत्रू कोण मित्र काही घेणं देणं नाही महाराज. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी सोहम. कारण मी एक ब्रह्म आहे, ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी. म्हणले देवाचा अंश ममय वंश जीव लोके जीव भूतच सनातना. त्या छोट्याशा बाळाकडे पाहून माझ्या दत्तात्रय भगवंतानं गुरु केलं महाराज. दत्तात्रय भगवंतानं पाहितलं मधुमक्कीला गुरु केलं. आता मधुमक्कीकडून काय गुण घेतला असेल? अरे मधुमक्की पाहितलं या फुलावर जाते, या फुलाचा परागंध थोडा घेते, दुसऱ्या फुलावर जाते, दुसऱ्या फुलावरून परागंध घेते आणि सगळं संग्रह एका जागेवर करते महाराज. कोणीतरी येते पाहितलं फांदी काटून झाडून घेऊन जाते महाराज मौळून, तिचा संग्रह केलेला सगळा मध घेऊन जाते. तसं संत महात्म्यानं सुद्धा संग्रह कधी केला नाही पाहिजे महाराज. जे खरे संत महात्मे असतात ते त्यागी महापुरुष असतात, त्यांना काही घेणं देणं नाही महाराज. मठ आधी पाहितलं आश्रम बनवत नाहीत, काही बनवत नाहीत. पाहितलं त्यांना तर बस एकच माहित असतं, बस बहता पाणी और रमता जोगी. संतांना कधी संग्रह केला नाही पाहिजे महाराज. भागवत बोलतोय महाराज, संत महात्मे कधी संग्रहाच्या स्थितीमध्ये राहत नाहीत. हा गुण पाहून माझ्या दत्तात्रय भगवंतानं गुरु केलं महाराज. एका पिंगला नावाच्या वेश्याला गुरु केलं. त्या वेश्येकडून काय गुण घेतला असावा? त्या वेश्येकडून हा गुण घेतलाय. सज्जनो मायबाप दिवसभर बसली, बस कोणी आलं नाही, तिच्या मनातला भाव पाहितला. मी जर दिवसभर कृष्ण कन्हैयाचं चिंतन केलं असतं तर मला निश्चित रूपानं भगवंतानं दर्शन दिलं असतं. हा तिच्या मनातला भाव पाहून माझ्या दत्तात्रय भगवंतानं गुरु केलं महाराज. एक नाही असे बरेच महाराज. एका हरणाकडे पाहून दत्तात्रय भगवंतानं गुरु केलं महाराज. हरणाकडून काय गुण घेतला असावा? कारण ज्या क्षणाला महाराज हरणाची शिकार होती ना, तो शिकारी पाहितलं सुमधुर संगीत लावतो आणि संगीत लावल्यानंतर ते हरिण बिचारा येत आहे. संगीत जसं कानावर पडलं की ते हरिण सगळं काही विसरून जातं, बस एका जागेवर स्तब्ध उभं राहतं आणि ते बस संगीत ऐकण्यामध्ये मस्तीमध्ये राहते महाराज. आणि शिकारी येते, शिकारी बाण मारून जाते महाराज, बस शिकार सापडते. हे माझ्या दत्तात्रय भगवंतानं बघितलं, गुरु केलं महाराज. हरणाकडे पाहून संत महात्म्यांनी कधी पाहितलं ग्राम्य संगीत ऐकलं नाही पाहिजे. भागवत बोलते महाराज, हे संतांचे लक्षण आहेत, हे संन्यासाचे लक्षण आहेत महाराज. परंतु या कलियुगाचा प्रभाव असा झालाय महाराज, पहिलं जेवढा त्यागी महापुरुष असायचा तेवढा महान मानला जायचा की नाही? ज्याच्याजवळ काही नाही तेवढा महान मानला जायचा. अरे सद्गुरु मोतीराम महाराजांचे चरित्र डोळ्यापुढे आणा महाराज. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या पायीतलं बंडीमध्ये 10 रुपयाची नोट टाकली आणि 10 रुपयाची नोट टाकल्यानंतर त्या महापुरुषांना बंडी काढली आणि सर्वांच्या समोर जाळली महाराज. याला म्हणावं त्याग, याला म्हणावं वैराग्य. पहिला महान मानला जाता, परंतु आता कलियुगाचा प्रभाव असा झालाय, जेवढा मोठा महाराज, जेवढी मोठी संपत्ती तेवढा मोठा महाराज. हे समाजाचा दृष्टिकोन झालाय महाराज. हे धन ऐश्वर्य, त्याच्यासाठी पाहितलं दत्तात्रय भगवंतानं बरेचसे काही गुण घेतले महाराज. सुंदर सुंदर महाराज कथा तर भरपूर, परंतु वेळ अभावी काही संक्षिप्त विधानानं, काही प्रसंग विधानानं, कारण आपल्याला विवाह बी करायचा आहे की नाही. तुम्ही बी मोठ्या आनंदानं तयारीमध्ये आलात, सर्व वराडी होऊन, आणि हे बी सर्व तयारीमध्ये आलेत महाराज. त्याच्यासाठी आज जे 6वा दिवस आहे, बघता बघता महाराज श्रीमद भागवताचा आज 6वा दिवस सांगतेच्या ओर जात आहे महाराज. विशेष उपस्थिती महाराज आपले आदरणीय श्रद्धास्थान भाऊसाहेब महाराज यांची आज कथेमध्ये उपस्थिती आहे. काहीतरी माझं परम सौभाग्य, ज्या मोठ्या महाराजांच्या सानिध्यामध्ये सहवासामध्ये राहिलेले हे संत महापुरुष आहेत महाराज. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी महाराज, सर्व माता लोक, अगदी पाहितलं एवढ्या कोरोनाच्या महामारीच्या बिमारीमधून कसलाही एक क्षण विचार न करता आज एवढा समाज, एवढे लोक मोठ्या आनंदाने येतात. म्हणजे पाहितलं भागवतावर खूप काही, आणि खरंच परमार्थामध्ये सुरुवात जर असेल तर भागवतामध्ये पहिली गोष्ट आहे श्रद्धा, दुसरा संबंध आणि तिसरा म्हणजे विश्वास. ते पाहितलं मला ह्या आपल्या सर्व देहगावकर मंडळी
देगावचे सर्व यांच्यामध्ये दिसलं महाराज. बऱ्याच ठिकाणी कथा करण्यात येण्याचा योग येते महाराज. आता हिंदीमध्ये बी कथा चालतात, मराठीमध्ये बी चालतात महाराज, परंतु असं प्रेम असा उत्साह मला कुठं दिसला नाही महाराज. विचार जर केला तर एवढं मोठं पाहिजे बस गावाचं सौभाग्य गाव एवढं भव्य विचार केला तर आज 6वा दिवस आहे भागवत कथेचा महाराज. मोठ्या आनंदानं पार पडत आहे. सर्व गावातील उत्साह अगदी लहान मुलापासून सर्वांपासून वयोवृद्ध गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नामवंत सर्व कार्यकर्ते मंडळी असतील सर्वांचं पाहिलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज. सर्व तुम्हीही माता लोक सर्वजण उपस्थित आहात. या मनकामेश्वर भगवंताच्या परम पावन पवित्र दरबारामध्ये ह्या ज्ञानमंडपामध्ये हा कथेचा योग सुंदर महाराज असं स्वरूपाचं. आता भगवंताचा विवाह आपण मोठ्या आनंदानं पार पडू. त्यानंतर काही विशेष काही सूचना राहतील, कारण उद्या श्रीमद भागवताची सांगता आहे की नाही. समाप्ती तर म्हणता येणार नाही, कारण जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत भागवत कथा चालू राहणार आहे. कारण भगवंत स्वयं स्वतः हनुमंत आहे भगवत कथेमध्ये. त्याच्यासाठी महाराज कथा ही चालू असणार आहे. सांगता म्हणता येईल, उद्या सांगत आहे. थोड्या वेळानं भगवंताचा विवाह, आता भगवंताचा विवाह होईल आणि विवाह झाल्यानंतर काही सूचना दिल्या जातील. उद्याचं नियोजन कशा स्वरूपानं राहील भागवत कथेचं, कारण उद्या मिरवणूक जी होईल, शोभायात्रा, ग्रंथाची शोभायात्रा होईल संपूर्ण आपल्या गावामध्ये. आता दरवर्षी प्रतिवर्षी करतच असाल की नाही. आपापल्या घरासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या आधी पाहिलं. संपूर्ण उद्या छोट्या छोट्या मुली सुद्धा पाहिलं सुंदर आपले कलश वगैरे धारण करून दिंडी निघल. सांगितलं, थोडीशी चर्चा झाली आमची. त्याच्या भगवंताचा विवाह होईल आणि विवाह झाल्यानंतर काही सूचना दिल्या जातील. आता अगदी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेचं आगमन होत आहे. सर्वांनी अक्षता वाटप करावं. विवाहाची मोठ्या आनंदामध्ये तयारी झालेली आहे. सुंदर स्वरूपानं अक्षता वाटप करावं सर्वांनी आणि कृष्ण आणि रुक्मिणी मातेचं स्वागत, भव्य दिव्य स्वागत होईल. कोणीही जागा सोडायची नाही. लहान लेकरांनी सर्वांनी मुलाबाळांनी जागे बसायचं, आनंद घ्यायचा सर्वांनी. बसल्या बसल्या थाळी वाजायची तोपर्यंत अक्षता वाटप होतो सर्वांनी. सर्व